गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा खर्डा येथे मुस्लिम बांधवांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक खर्डा शहर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज रोजी खर्डा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आलंय. मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे तसेच मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्यामुळे अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मुस्लिम विकास परिषद, सामाजिक संघटना तसेच समस्त मुस्लिम समाज बांधव खर्डा शहर यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आलाय. तसेच खर्डा पोलीस स्टेशनला सोमवार दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता निवेदन देण्यात आले. यावेळी मुस्लिम समाज बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, जामखेड तालुका, वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका, स्वाभिमानी शेतकरी संघटना अहिल्यानगर जिल्हा यांच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जामखेड तालुका अध्यक्ष विजयसिंग गोलेकर, पाटील ग्रामपंचायत सदस्य मदन गोलेकर, पाटील ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे, मुस्लिम विकास परिषदेचे राज्य प्रवक्ते रिजवान बागवान, रौफ शेख, गफ्फार कुरेशी, अल्ताफ कुरेशी, युसुफ बागवान, अजमेर पठाण, शकील मोमीन, जमील सिकलकर, फिरोज मापाडी, कलीम शेख, इलियास कुरेशी, शाहिद मोमीन, फारुख आतार आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज अहिल्यानगर अहमदनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक खर्डा नगरीमध्ये अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगरचे जे विद्यमान आमदार आहेत संग्राम भैया जगताप यांनी एक 10-12 दिवसापूर्वी एक भडकाऊ म्हणजेच बेताल वक्तव्य मुस्लिम समाजाबद्दल त्या ठिकाणी केलेलं होतं आणि त्या घटनेचा निषेध म्हणून आम्ही खर्डा शहर मुस्लिम जमात, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे जामखेड तालुका अध्यक्ष विजयसिंहजी गोलेकर, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वैभवदादा जमकावळे, त्याचबरोबर आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि या गावचे माजी उपसरपंच आणि सध्याचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मदन पाटील गोलेकर, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी जामखेड तालुका, त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना नगर जिल्ह्याच्या वतीनं या सर्वांनी आम्हा सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी जाहीर असा पाठिंबा दिलेला आहे. मी समस्त खर्डा शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं या घटनेचा प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि खरं तर जे बेताल वक्तव्य आमदार जगतापांनी त्या ठिकाणी केलं, आमच्या सर्व मुस्लिम समाजाच्या भावना त्या ठिकाणी दुखावल्या गेलेल्या आहेत आणि असं बेताल वक्तव्य समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं त्यांनी असं काम केलं, असं संग्राम जगताप यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि समस्त खर्डा शहर मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही प्रामुख्यानं त्या ठिकाणी एक मागणी केलेली आहे की आमदार संग्राम दादा जगताप यांची आमदारकी प्रथमतः रद्द करण्यात यावी. त्याचबरोबर पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशा 2 प्रमुख मागण्या आम्ही आजच्या या खर्डा पोलीस स्टेशनला या ठिकाणी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सन्माननीय राजपूत साहेब यांच्याकडे आम्ही केलेली आहे. आणि खर्डा शहर मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं मी ज्यांनी आजच्या या निषेध मोर्चाला आणि हा निवेदन देण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला या ठिकाणी उपस्थिती दर्शवली, मी तुम्हा सर्वांचं मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. आणि तुम्ही देखील मुस्लिम समाज मोठ्या संख्येनं या ठिकाणी हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, सर्व एकजुटीनं गुन्ह्या गोविंदानं तुम्ही या ठिकाणी नांदत असताना हा योगोपा दाखवला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आज खर्डा येथे आपल्या खर्ड्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने आमदार संग्रामभाई जगताप असतील किंवा इतर बरेचसे पुढारी जे समाजातलं वातावरण, जे जातीय सलोखा आहे ते बिघडवण्याचं काम करत आहे. खऱ्या अर्थानं भारताचा इतिहास बघितला तर भारताच्या स्वातंत्र्य काळापासून असो किंवा छत्रपती शिवाजी महाराजांपासून मुस्लिम समाजाने आपल्या स्वराज्यासाठी आपल्याला योगदान दिलेलं, आपल्या खांद्याला खांदा लावलेलं आहे, स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेलं आहे. आणि अशा वेळेस महत्त्वाचे प्रश्न रोजगार असेल, शिक्षण असेल, शेती असेल
याच्यावरनं कुठेतरी ध्यान भटवायचं म्हणून कुठेतरी एखाद्या जमातीला किंवा एखाद्या समाजाला टार्गेट करणं अशा प्रकारचं काम सध्या सरकार स्तरावरनं होतंय आणि अतिशय दुर्दैवी असं हे काम या ठिकाणी होतंय. खऱ्या अर्थानं संग्रामबाई इथं लोकसभेला असताना ह्याच मुस्लिम बांधवांनी मला आठवते की सगळ्यांनी अतिशय मोठ्या हिरिरीने भाग घेत त्या ठिकाणी त्यांच्या लोकसभेच्या वेळेस प्रचार केला होता. त्यांनी मतं दिली आणि मतदानाला तुम्हाला हा समाज चालतो आणि मग आता कुठेतरी तुमची राजकीय भूमिका बदलायची आणि समाजावर कुठेतरी वेगळ्या पद्धतीने टीका करायची हा अतिशय चुकीचा भाग आहे. आणि अशा प्रकारच्या वागणुकीमुळे आज आम्ही खरडा भागात बघतो की आम्ही सगळेजण एकत्रित राहतो, भावासारखे राहतो. हिंदू असतील, मुस्लिम असतील, एकमेकांच्या सणवारात उत्सवात सहभागी होतात आणि अशा प्रकारच्या चांगल्या वातावरणाला कुठेतरी तडा जाईल अशा प्रकारचं कुणी वक्तव्य करत असेल त्याचा सर्वच स्तरातील लोकांनी निषेध केला पाहिजे आणि तो निषेध या निमित्ताने खरडा इथं होत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रिजवान बागवान, पुणे. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.